काय सांगताल तुमच्या तर कोण निवडून येईल? आमच्या इथे सध्या तर पूर्वीपासून जो काम करेल तो निवडून येतो आणि राखे दीदीने इथे बऱ्यापैकी काम केलेलं आहे मागे नगरसेवक असताना आणि ह्यापुढे सुद्धा ते आज निवडून येतील अशी 100% विजयाची खात्री आहे. तेच का? कारण त्यांची कामामुळे ते निवडून येतील. त्यांचं काम आहे तसं. अशी काय कामं केली त्यांनी? कुठलं काम नाही केलं असं लक्ष्मीबाग लक्ष्मीनगर पंतनगर असं होत नाही. इथे मंदिराचं काम त्यांनी बऱ्यापैकी चांगल्यापैकी लादीकरणाचं काम केलेलं आहे. लक्ष्मीनगरच्या वेशीपासून तर विठ्ठल मंदिरापर्यंत तो रस्ता खड्ड्यात होता, तो चांगल्यापैकी काँक्रीटचा करून तिने दिलेला आहे, जो आज भविष्यात कोणी केला नव्हता. ते भुयारी मार्ग आहे लक्ष्मीनगरला. आज किती वर्ष लोक तिथे शाळेकरी मुलांचे वगैरे बळी जात होते, ॲक्सिडेंट होत होते. ते भुयारी मार्ग करून सगळ्यात मोठा तो काम तिने केलेला आहे. तसं रात्री अपराधी कधीही तिच्याकडे गेल्याच्या नंतर ते अवेलेबल असतात. कुठल्याही कामाला ते नाही म्हणत नाहीत. अशा व्यक्तींना निवडून दिलं पाहिजे. पक्षाशी आम्हाला कुठलाही काही संबंध नाही, पण जी व्यक्ती काम करते त्या व्यक्तीला निवडून दिलं पाहिजे लोकांनी आणि 100% लोक तिला देणार निवडून. तुम्हाला काय वाटतं कामं केली नक्की त्यांनी? नक्कीच कामं केलेली, बरीचशी कामं केलेली आहेत. आपण जिथे आता आहोत त्या ठिकाणची कामं आहेत. लक्ष्मीनगर आहे, लक्ष्मी बाग आहे, अनेक कामं आहे. रात्री अपरात्री सुद्धा वेळोवेळी आपण एखादा फोन केला तर ताबडतोब ते धावून येतात. इथे पाणी भरतं, पावसाचं पाणी अचानक भरतं असतं. त्या पाण्याला रात्री अपरात्री पाण्यामधून येऊन सुद्धा या लोकांची सेवा केलेली आहे. त्या लोकांनी इथे अनेक वेळा त्यांनी कोविड काळात तर त्यांच्या आणि सतीश राणेंनी जे काम केलेलं आहे ते इतकं भारी काम आहे. कोविड काळामध्ये कोणी आम्हाला मदत, कोविड काळामध्ये त्या स्वतः येऊन या ठिकाणी मदत करत असतात. कोविड काळामध्ये तर उंदरा मांजरा बाहेर पडत नव्हती, पण ते दोघेही पती पत्नी सकाळ संध्याकाळ लोकांमध्ये राहायच्या. प्रत्येकाला आपल्या जीवाची जशी काळजी त्यांना सुद्धा आहे, तरी पण त्यांनी त्याचा विचार न करता जनतेचा विचार केला. कोविड सेंटर इथे स्वतः त्यांनी बांधून घेतलं का इथल्या लोकांना जवळच्या जवळ सुविधा उपलब्ध होऊ शकतील. त्यासाठी इथे लक्ष्मी गणेशनगरच्या कोपऱ्यावरती तिथे त्यांनी कोविड सेंटर बांधून घेतलं. आणखीन लोकांसाठी काय केलं? तुम्हाला काय वाटतं येतात जातीविषयी येतात कधी जे बोलतात त्याचं? या सर्व गोष्टी खऱ्या आहेत. मला तर काही त्याबद्दल डाऊट नाही आहे. माझ्या मते तर जनतेचं मत हेच आहे की दीदींचंच हे झालं पाहिजे म्हणून, आणि ही अपेक्षा आमची हीच आहे की ते होणार म्हणून नगरसेविका. असं काय प्रसंग कधी ते आलेत? असा काही एकही प्रसंग नाही की ते धावून नाही आले. त्यांना रात्री अपरात्री कधीही फोन करा किंवा मेसेज टाका, तर अपरात्री रात्री अवेलेबल राहतात. असं काय प्रसंग घडलाय कधी ते आलेत? असे तर भरपूर सारे प्रसंग आहेत. एक सांगू शकता? त्यामध्ये कसं इमर्जन्सीमध्ये काही झालं, ॲम्ब्युलन्स लागल्या किंवा इमर्जन्सी कोविडच्या वेळेस म्हणा, अशा भरपूर टायमाला ते अवेलेबल झाले.